यावेळी लॉंग वीकेंडमुळे म्हणजेच शनिवार रविवार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी भाविकांनी अक्षरशः दुमदुमून गेलेली आहे। शनिवारी रात्रीपासूनच शिर्डीत भाविकांचा प्रचंड ओघ वाढला आणि शिर्डी हाऊसफुल झाली। वाहनतळ, रस्ते, दर्शनभारी सगळीकडे भाविकांची प्रचंड गर्दी आहे। शिर्डीला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं जर पाहिलं जातं त्यामुळे 2 दिवसांची सुट्टी, देवदर्शन, अनोखा मेळ साधलेल्या अनेकांनी याचा साई मंदिराच्या दर्शन रांगेतनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दमंगे यांनी। रविवार आणि प्रजासत्ताक दिनाची सुट्टी सलग जोडून आल्यानंतर साहेबांच्या शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। काल रात्रीपासूनच भाविकांचा ओघ जो आहे तो शिर्डीमध्ये येण्यास सुरुवात झाली होती आणि त्यानंतर दर्शन रांग असेल किंवा रस्ते असतील, वाहनतळ असतील, ही भरगच्च भरलेली आहेत। सर्वत्र भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सध्या आपण साई मंदिराच्या नवीन दर्शन रांगेत आहोत आणि या ठिकाणी तासनतास प्रतीक्षा केल्यानंतर भाविक जे आहे ते साई दर्शनासाठी आतुर आलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात कालावधी लागत असल्यानं भाविकांनी अक्षरशः दर्शन रांगेमध्ये बसून घेतलेलं आहे। सर्व हॉल आहे या ठिकाणचे ते वातानुकूलित असल्यामुळे भाविकांना इतर वातावरणाचा जरी काही परिणाम होत नसला तरी भाविक जे आहे ते दमलेलं पाहायला मिळतंय आणि साधारण 3 ते 4 तासाची प्रतीक्षा करून ते मंदिरामध्ये पोहोचत आहेत। शिर्डी हे महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्यानं या ठिकाणाकडे धार्मिक पर्यटन म्हणून देखील बघितलं जातं। सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये एक पर्यटन आणि त्याचबरोबर साई दर्शन असा संगम जो होतो भाविकांचा या ठिकाणी होतो आणि त्यामुळे शिर्डीला अधिक पसंती असते। आज देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। दर्शन हॉल जे आहे ते हाऊसफुल झाल्यानंतर भाविकांची जी रांग आहे ती आता तळघरात पोहोचलेली आहे आणि भाविक या ठिकाणी प्रतीक्षा करताना पाहायला मिळत आहेत। नवीन वर्ष असेल, उत्सव असतील किंवा जेव्हा सलग सुट्ट्या शिर्डी जोडून येतात तेव्हा शिर्डी जी आहे ती नेहमीच हाऊसफुल झालेली पाहायला मिळते आणि आज देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती शिर्डीमध्ये झालेली आहे। भाविक या ठिकाणी प्रतीक्षा करताना दिसून येत आहे। दीदी, आप बताइए कहाँ से आई है और कितना समय लग रहा है दर्शन के? हम हरियाणा से आए हैं और हम सुबह 8 बजे के आए हुए हैं तो अभी हमें 2 घंटे हो गए यहाँ पे खड़े। कितना समय लग रहा है दर्शन के लिए? क्या दर्शन के लिए 2-3 तास आराम से लगे। क्या कहेंगे? आप प्रतीक्षा कर रहे हैं दर्शन हॉल में हो, कितना समय लग रहा है? 1 घंटा हो गया। 1 घंटा हो गया। तरी साधारण एक ते दोन तासाचा कालावधी जो आहे तो प्रतीक्षा करताय भाविक या ठिकाणी आणि यानंतर मंदिरामध्ये पोहोचणार आहे। साईनामाचा गजर या ठिकाणी करताय आणि मंदिरात गेल्यानंतर साहेबांचं दर्शन घेत आहे। सध्या शिर्डी जरी हाऊसफुल झालेली असली तरी आज सकाळीच एका बँकेनं CR फंडातून 1,93,00,000ची मोठी देणगी जी आहे ती साहेबांना दिलेली आहे। त्याचबरोबर 9 इलेक्ट्रिक वाहनं तसंच सोनं चांदीचं दान जे आहे ते नेहमी साहेबांना येत असतं। अशा स्वरूपानं दानाबरोबरच भाविकांची गर्दीचा देखील ओघ या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतं। सुनील दमंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।